जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 17, 18 आणि 19 श्लोक पाहणार आहोत. श्लोक 17. कर्मण्यो ह्यपि बौद्धव्यं बौद्धव्य च विकर्मणः अकर्मणस्य बौद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तात्पर्य: भौतिक बंधनापासून मुक्त होण्याबद्दल मनुष्य जर गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे. कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्याला या संबंधाचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे आवश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय. हे कर्म जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्याच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे. नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील. श्लोक 18. कर्मण्यकर्म या पश्येदकर्मणि च कर्मयः स बुद्धिमानुष्णेषु स युक्ताः कृत्स्नकर्मन् कृत. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. तात्पर्य: कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनापासून मुक्त असतो आणि तो आपली कर्मे श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करीत असल्याकारणाने त्याला कर्मांच्या परिणामापासून सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. म्हणून श्रीकृष्णा प्रीत्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात, जेणेकरून फलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये. परंतु भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावना भावित
कर्मामध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करीत असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो. जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीची इच्छापासून मुक्त असतात. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. श्लोक 19. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्मणं तमाहुः पंडितं बुधाः. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रियतृप्तीच्या इच्छेविरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. सुद्धा साधुपुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करण्याचा मनुष्याचा कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानामुळे जळून भस्म झाले आहे. तात्पर्य: केवळ ज्ञानी व्यक्तीच श्रीकृष्ण भावना भावित मनुष्याची कर्मे जाणू शकते. श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंताचे नित्य दास आहोत आणि या आपल्या स्वरूप परिस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफल जाळून भस्म केले आहे. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. भगवंताच्या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीबरोबर करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफुले भस्मसात करतो. अशा प्रकारे 19 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.